यांना नाश्ता करायचं होतं वाटतं. भावेशला आणि चिन्मयला मस्त मॅगी घेतली आणि भांग लागलाय वाटतं. भाऊ नाही लागला. भाऊ पूल दोघं पण चॉंग झालेत. आपण आता नाही दर्शन केल्यावरतीच खाऊ ना भाजी. जय श्री महाकाल. चांगली मस्त. आता बोटीमध्ये जायचं ना. बोटीमध्ये जाऊ आणि दर्शन करू मस्त. जय श्री महाकाल. भाई भाई क्या हो रहा है? भांग लग गया क्या? खाली मिक्स कर रहे हो, खाओ भी ना। मैगी में कौन सेव डाल के खाता है क्या भाई? भांग ने काम 25 कर दिया लगता है आपका। ओए भाई तो नशा उतर रहा है डायरेक्ट। देखो सोडा बीड़ा पी रहे भाई। सोडा बीड़ा पी रहे। आपण शहाणा आहे भाई. आपण को लंच लागता नाही. मस्त पापड बिपड गरम करायला घेतले तिथं. लिंबू सोडा पिल्ला आता मस्त. थोडी पोटात गडबड चालू आहे. पार्किंग माग ओंकारेश्वर. पोहोचले आपण ओंकारेश्वरला. इकडनं पदयात्रेचा मार्ग आहे आणि इकडनं होडीमध्ये. तर आपल्याला जायचं आहे होडीत. तर चला जाऊया मस्त ओंकारेश्वराचं दर्शन करायला. चला आता आपल्याला पण जायचं आहे मंदिराकडे. बोट सवारी करायची. चला फटाफट काहीतरी आता बोट बुकिंग करूया आणि जाऊ आपण दर्शनासाठी. चला आपली फायनली बोट बुक झालेली आहे. आपण जाऊया आता बोट मध्ये. 4 पॉइंट फिरणार आहे. चला जबरदस्त काम झालेलं आहे आपला कडक मध्ये. जाऊया आता सवारी करायला. जय श्री महाकाल. ओंकारेश्वर महाराज. सर्वांनी ड्रेसिंग करायला घेतली सेफ्टी साठी. चलो चलो बाय. रेनकोट पहना. रेनकोट पहना क्या सबने? चला आता सवारी करू. गणपती बाप्पा. बोलो ओंकारेश्वर महाराज की जय श्री महाकाल. फर्स्ट टाइम आम्ही बोलतोय आपण बोट सवारी. हे पण ओंकारेश्वर मध्ये. जय श्री महाकाल. हाँ भैया. और काली नदी पावर हाउस की आ रही है, जो कि काली नदी इधर जा रही है और नर्मदा नदी पहाड़ी के इधर जा रही है. और जो पहाड़ी है ना, ये पूरे ओम के शेप में बना हुआ है. इसलिए सिटी का नाम ओंकारेश्वर रखा गया है. यहाँ जल ले लो अपने ऊपर भैया, जल ले लो. ये हो गई सर. पहाड़ी के आगे तो वो बिहार में चल रहा है. बिंदु है जो ओम के ऊपर आती है ना. हाँ ये बिंदु है. बाकी इसके नीचे ओम बना हुआ है पूरा. ओम पूरे ओम के पार का है. गया था इधर भैया 11 किलोमीटर की परिक्रमा होती है ना. बघू शकता हा ओमचा वरचा बिंदू आहे. यूट्यूब में रहेगा ना व्हिडिओ. आणि हा पूर्ण डोंगर आहे. नाववाल्याने आपल्याला सांगितलं, बोटवाल्याने, की हा पूर्ण डोंगर ओमच्या आकाराने बनलेला आहे. त्याच्यामुळे या शिवमंदिराला ओंकारेश्वर असं नाव दिलेलं आहे. जय श्री महाकाल.
हा जुना ब्रिज आहे, बघू शकता तुम्ही. तडा पडलाय तरीही पडलेला नाही तो ब्रिज. खूप मजबूत बांधकाम केलेलं आहे पूर्वजांनी. ऊंचा बना हुआ है. कौन है ये? आदि शंकराचार्य 90 करोड़ रुपए की बनी, 80,000 से बनी हुई है. जो सामने वाला घाट दिख रहा ना, ये नांगर जी घाट है. जहाँ बारासात में पर कुंभ लगता है वो ये वाले घाट पे लगता है, सामने वाले घाट पे. ये वाले अभी 2028 में कुंभ मेला. हाँ, ये वाले घाट पे लगेगा, जिसका नाम है नांगर जी घाट. नांगर जी घाट बघू शकता. कुंभमेळा याच घाटावरती लागतो. 12 वर्षाने कुंभमेळा लागणारा हा इथेच. कावेरी नदीचा संगम बघितला, बघू शकता कशा प्रकारे ही नर्मदा नदी आहे. सर्व चालत चालेल. आणि हा ओंकारेश्वर महाराजांचा मंदिर आहे. फुल वगैरे आणि प्रसाद पण घेतलाय सर्वांनी. आता चाललोय आपण दर्शनासाठी. चला पटापट दर्शन घेऊ. बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती आरतीची तयारी चालू आहे. बाबांची मूर्ती सजवली आहे. आता आरतीची पण वेळ झाली आहे. सर्व लाईन स्लो चालू आहे, त्याच्यामुळे आरतीचे टाईम झालाय. भाई यहाँ से जाने का रास्ता है. अतिशय सुंदर असं ओंकारेश्वरचं मंदिर. पण दर्शनाच्या लाईनीमध्ये अजून लागलेलोच आहे. 1 तास झाला लाईनीमध्येच उभा आहे. थोडी गर्दी आहे, बघू शकता. आणि आरतीचा पण टाईम झाला, त्याच्यामुळे उशीर झाला दर्शनाला. एवढी काही गर्दी तर नाही आहे, तरी पण आरतीची वेळ असल्यामुळे दर्शनाला रांगेत उभं राहावं लागलं आहे. जय श्री महाकाल.
वरतीच आपण आता ओंकारेश्वर भगवानचं दर्शन घेणार आहे. हा नंदी महाराज. जय श्री नंदेश्वर महाराज की. आम्ही दर्शन वगैरे घेऊन निघालो. आता जस्ट दर्शनाच्या रांगेमधून ओंकारेश्वर महाराज दर्शन झालेलं आहे आपला. नीरज आणि ओंकारेश्वरला भेटून खूप आनंद झाला. खूप मनाला म्हणजे समाधान अक्षरशः वाटलं. 4 तासाची रांग होती आणि 4 तास दर्शन लागले. 1 मिनिटाचं होतं. आम्हाला वाटलं होऊन जाईल अर्ध्या तासाचं दर्शन, पण नंतर गर्दी होती पुढे, त्याच्यामुळे 1 मिनिटात दर्शन हा, भेटलं. दर्शन तर 1 मिनिटात झाला, पण 4 तास आम्ही 4 लाईन तासाचे रांगेचा प्रवास. आता तेच तेवढं होतं. चला आता आपण चाललोय खालच्या रस्त्याला एक्झिट करतो. जय श्री माता करून निघालो बाहेर. आता रस्त्यात रांगेतच आपल्याला भेटलंय कचोरीवाला, दही पापडी वगैरे. तर चिमणी घेतलंय खायला. जय श्री महाकाल. चपलीसाठी आपल्याला वापस फिरून यावं लागलं. तेवढं मोठं 4 माळ्याचं 4 का 5 माळ्याची बिल्डिंग आहे, तेवढी उतरून वापस झुल्या याच्यापर्यंत गेलो होता मी, ब्रिज पर्यंत. तिथून वापस आले चप्पल घ्यायला. पूर्ण हेरापेरी आहे इथं, गोलमाल. तिकडे जाऊन आलो झुला ब्रिजच्या इथपर्यंत. चप्पल विसरलेलो, मग आपल्याला पूर्ण एवढ्या फ्लोअरवरती उतरून यावं लागलं. तेवढा डिस्टन्स होता. आता चप्पल घेऊन जाऊया वापस, चढून वापस आपल्याला त्या साईडला ब्रिज वरून जायचं आहे. जय श्री महाकाल. चपला वगैरे घेऊन निघालो आता मार्केट मधून. आपण आता जुन्या ब्रिज वरून नाही जाणार आहे, जुना ब्रिज आहे तिकडनंच जाऊ. तर थोडी शॉपिंग करतात ते भावेश आणि प्रथमेश मस्त. तर चला जाऊया आता आपण ब्रिजवर. ब्रिजवरून परत फिरून जावं लागेल आपल्याला भरपूर. आता जाऊया आपल्या ब्रिजवर. मार्केट पूर्ण झालं की आपला हा ब्रिज लागतो जुनावाला. हा ओंकारेश्वर मंदिराचा मार्ग आहे लेफ्ट साईडला. आपण तिकडनं चालू आता एक्झिट केला. तर आता आपल्याला जायचं आहे. हा जुना ब्रिज होता आधी नदी क्रॉस करायला दर्शनासाठी. आता नवीन बांधलाय तो झुला ब्रिज. आपण तिकडनंच वापस आलो होतो चप्पल घ्यायसाठी. तर आता जाऊया आपण नवीन जुन्या ब्रिजवरून. जय श्री ओंकारेश्वर भगवान की जय. तर चला आता आपण दर्शन वगैरे करून निघालोय जुन्या ब्रिज वरून. मस्त दर्शन झालंय 1 नंबर. आणि हा बघू शकता ओंकारेश्वरचं मंदिर. आणि हे आहे नर्मदा नदी. अतिशय सुंदर असा नजारा. आपल्याला त्या झुला ब्रिज वरून जायचं होतं, पण काय जमलं नाही, कारण की आपण चप्पल या साईडलाच काढून ठेवलेल्या. त्यासाठी चप्पलांसाठी परत यावं लागलं फिरून. जस्ट ब्रिज वगैरे क्रॉस केलो आणि आपण आता निघालोय बाहेर. एक्झिट केलंय नर्मदा नदीला. आता नीरज आणि विनायक इथेच पुढे येऊन हॉटेलमध्ये बसलेत कोणत्या तरी नाश्ता करायला. तर आता त्यांना शोधू आपण आणि मस्त